कोण आहे? कोण आलंय? कोण आलंय? कोण आहे? कोण आहे तिथे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? काय झालं शेवंता? हा बोल, काय झालं? अण्णा, अण्णा मी इथे एकटी नाही राहू शकत, नाही राहू शकत. माझी सगळी पापं फिरून आली आहेत. अण्णा ते कुठेच नाही गेलेत, ते इथेच आहेत अण्णा, ते इथेच आहेत. काय बोलतोस? शुद्धीवर ये. अण्णा मी सांगते ना, मी त्यांच्या चपला बघितल्या भिजलेल्या, त्यांचा शर्ट सुद्धा भिजला होता, कुंठीवर टांगलेला होता. अण्णा त्यांची बॅग, त्यांची कागदपत्र सगळी तशीच होती, जणू काय आत्ताच हाताळलेली असावी. मी ते सगळं घेतलं आणि ते आत आणून ठेवलं आणि बाहेर जाणार तेवढ्यात कुणीतरी दरवाजा लावला. मला इथे नाही राहायचं अण्णा, मला खूप भीती वाटते. माझी सगळी पापं परत फिरून आली अण्णा, मला त्रास होतोय, मी नाही राहू शकत अण्णा. हो फास झालो असत. मी वेडी वाटते तुम्हाला? हा वेडी वाटते मी सांगितलं ना, मी बघितलं म्हणून, मी अनुभवलं अण्णा. माझा श्वास सुरू आहे ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे. तुझा या सगळ्यावर विश्वास असा? नाही, कालपर्यंत विश्वास नव्हता, पण आता विश्वास बसलाय, कारण मी सगळं बघितलंय, अनुभवलंय मी. अण्णा ते इथेच आहेत, ते कुठेच गेलेले नाहीयेत अण्णा, ते इथेच आहेत अण्णा, ते इथेच आहेत. शेवंता, शेवंता मी असं आहे ना, हं? करूया काहीतरी व्यवस्था. तू पण या घरातला असं, या घरातला गडी माणूस नाही तर नायकांची सून असस या विसरू नको. बरेच दिवस झाले सोलकडी करीन म्हणते. आज ना जाऊन सोलकडी करतेच. आबांका आवडतं ना. आई म्हणत होतो हैसर असताना ना त्यांचं असं एक दिवस जायचं नाही की सोलकडी नाही अशी जेवणात. आज ना करूनच घालते. खुश होतील ना ते. काय चालला तुझा? काय झालं माई? तुझ्या छान कामा होणच नाहीत काय? काय रवला काय? अगो हातात हानात नीट कर. त्या खोबरा बघ सगळा ताटा बाहेर पसरलेला असा. अगो माड असत म्हणून सगळा वाया घालवायचा काय? घराकडे काय कामं करतस की नाही? ठेवताय उचलून. आता त्या खाली पडलेलं त्याच्यात टाकणार होस?
अगो कामा बघून तरी कर. आणि हा बघ, जमात नसत ना तर चलत राहू. अण्णा घबराव तू. अण्णा अण्णा चुकला पोराचा, चुकला. पण तुझा पोर समजून माफ करते का? परत असं नाही करूच आता. तुझ्या घरातल्या कैल्याच वस्तू हात नाही लावतात त्या परत. आबा घबराव शोभा. खैसून अवदसा आठवले तुका. अण्णा तुका घरात घेतल्या मोठ्या मनात कित्या तर आपल्या या घरातल्या माणसांचा पोट भरू गोया म्हणाल तर तू थैसे जाऊन असले धंदे करतस. आबा ओ तुम्ही समजताच ना, तसं काही एक नाही. तुम्ही आपलं उगाचच. उगाच काय उगाच? वच्चे ते पैसे द्याकडे. मी नाही देऊचाय मका. अगो ती भट्टय ना, दे दे इकडे. काय दे ते काय पैसे. करतस? अण्णा, मेहनत करून जांभळात तर खाऊ आम्ही, पण परत असं नाही होत. मी माफी मागते त्याच्याकडसून. अक्कर अण्णा. शोभा, तू तुझ्या सासऱ्याक सगळा सांगितलेला दिसत नाही. म्हणजे शोभा काय सांगू होता? अहो आबा तुम्ही मला बोलाकच दिलाच नाही. हे पैसे अण्णांनीच दिले नाही. काय म्हणायचं या? अण्णा वय मी दिलंय. उपकार म्हणान नाही, कामाचं मोबदलो म्हणान. अण्णा पण इतके पैसे? लय मेहनत करता आता, मग हे तेवढं मोबदलो मिळाक नको. आबा या काम असा, काय? तू शोभाक सांगितलंस पाटणकराकडे जाऊ नको. काय होय. किती आहे? ते ना म्हणजे एकदम काम जपाचं नाही ना, म्हणून सांगितलं नाही. हा पैसो मिळात तर सगळा झेपात. पाटणकरीण एकटे असा, तिका सोबत म्हणान एका रात्रीचा थैसर पाठव. पाठवशील ना? होय. चांगला. शोभा, आज रातच्या थैसर सोबतीक जा. आणि बच्ची काही लागलं तर सांगा, मिळात. येतोय आबा. शोभा आठवणीन जा. येतोय. सरिता एका जागेवर बस गो. डोक्या भिरभिरात. डोकांना फोडून घेईन सारखं वाटतं. हैसर आपटू मग हैसर आपटते. काय बोलतस तू या? नाहीतर एक काम करा, बाहेरना एक मोठं धोंडो आणा आणि घाला माझ्या कपाळात. ऐकतेस काय तुझा? मग मी तुमका आरडान सांगतोय, तुम्ही ऐकत कित्याक नाही हास? अहो मी स्वतःच्या डोळ्यात बघितलंय. शोभा अण्णांनी पैशाचा बंडल दिल्यानी. अहो तर लपवून घेऊन जाय होता तर पडला. तिने तर उचल आणि घरात घेऊन गेला. बरा दिल्यानी पैसे. आपल्या काय माहित कसले असत? आपल्या खर काय माहिती असता? आपण हिशोब करतो आणि राबतो. पण मी आता गप्रोचय नाही, मी बोलणार आहे. अगो पण त्या दिवशी अण्णांनी चेन दिल्यानी तेव्हा ऐक तू समजावलंस ना, आणि आता तूच असं बोलतस. रोजचाच झाला हा या. मी बोलणार, अण्णांशीच ना तर सगळ्यांशी बोलणार. बोलवा सगळ्यांका. उद्या या सरिता वाईट होक नको. जा काय होऊचा ना तर सगळ्यांच्या समोर होऊ दे. सरिता मी गप्रोचय नाही, तुम्ही राहा गप. ये बसायचं. होय बस. खरं सांगू, आज ना तुका डोक्यावर घेऊन निर्भू सारख्या वाटता गो. आणि काय पण काय बोलतास? अगो खराच कौतुक करूचा तेवढा कमीच. मका सांग, ह्यो अण्णा ह्या आवाजात कधी कुणाशी बोललो होतो नाही? असे स्वतःहून कधी कोणाक पैसे दिल्या नसत?
नाही, पण आज जा का ह्या रूप बघितलंय ना अण्णाचा, त्यांना मका वाटलाच नाही की ह्यो अण्णा असा म्हणून. अगो त्याच्यात ना माज कुटून कुटून भरलेलो असा. ह्योच तो अण्णा ज्यांना कधी आपल्या नजरेसमोर बघितल्या नाही ह्याच्यावरच माझा विश्वास बसत नव्हतो. काय केलंस गो अण्णाचा? हा, काय केलंस? केडला केलंस ना? हा, इलो बोललो शांतपणे केलंस, केलड्यासारखा नाचवलंस त्या का? बरा, पैसे इले आहेत ना, मी सामान घेऊन येते, पिशवी आणून दे मका. देते. बरा चल. तू इथे काय करतेस? काल सोडून गेलीस ना मला एकटीला. पाटणकर बाई, ओ चुकलास माझा. माझ्या जागी दुसरं तिसरं कोण असता ना तर त्यांना पण ह्याच केला नसता. ओ तरी पण माका तुमची काळजी लागत होती हो. म्हणून मी घरात पण नाही गेले, सरळ वाड्यावर गेले अण्णांका बोलू. शोभा, माका तू बोलवलंस, मी इलय है सर. आता माका काय करूच आता मी करेन. हा निक. बरा, तुम्ही सांगशात तसं. येते, काळजी घ्या. चल. अण्णा, अण्णा, आज तर रात्री रक्ताचे थेंब पडत होते. अण्णा, अण्णा, हे बघा, तिथे पण बघा, तिथे पण. अण्णा, मला खूप भीती वाटते हो. आता मी या घरात नाही राहू शकत, मी नाही राहू शकत. अण्णा, वरती ना नक्कीच काहीतरी आहे. तुम्ही कौलांवरती चढा आणि बघा ना काय ते. मला काहीच कळत नाही हे असं काय. तुम्ही चढा ना वरती अण्णा. येणार आता, येणार. काय रे पांडू, काय झाला? वाघ मागे लागलो की काय तुझ्या? सरिता वहिनींचा मेला. मेला. कोण? काहीतरीच काय बोलतस? वहिनी, जनावर मेला ते सर. तू काय बघितलं मेलेला जनावर? हा, पांदेत. जनावर मरून पडला, मेला. असा पडलेला, रकात येत होता सगळा. आडा ना अशी बाहेर इलेली, मान अशी अशी होती, डोळे डोळे असे बाहेर इले होते. किडे असे लागले होते, मुंग्यो लागले होतो. मेला. हा डुगाप रे, खाय ना काहीतरी बघून येतं आणि नको तर काहीतरी बोलत बसतं. सरिता वहिनी, मेलेला जनावर पिशाच घेऊन येतं ना, वय ना? पण बंद कर बघूया आणि हैसरच बसून राहू. मी तुका चाय घेऊन येते. येणार. मेलेला जनावर पिशाच घेऊन येणार. मका माहित सगळं माहित. पिशाच पिशाच घेऊन येणार. अण्णा, हो अण्णा, काय वर? काळा मांजूर पडलेला दिसता. वय कुणीतरी मानेवर कोयतो फिरवलेला असा, डोळे पण बाहेर इलेले असा, अंगातला सगळा रकात जाऊन सुकलेला असा, वास पण येता. साफ करू वय.
मंजूरच असा. अण्णा मला खूप भीती वाटते. काय करू काहीच कळत नाहीये मला. आता ते मांजर वर कसं आलं, अजून काय काय बघावं लागणार आहे ना, काहीच कळत नाहीये मला. हाच त्या मांजराचा गळा येऊन कापला, उद्या कुणी माझा गळा कापला तर. नाही नाही अण्णा, आता मला इथे नाही राहायचं. मला इथून घेऊन चला, घेऊन जा मला इथं. घाबरा नको, याच्या पुढे राज्यात मी हैसर रवा की. नक्की वय काय होऊ द्यायचं नाही. अण्णा. काय गो, काय चाललेला हा तुझा? काय का? अगो कधी येतस कधी जातस? पायाक नुसती भिंगरी लावलेली आ, जीव थाऱ्यावर नाही आ तुझं. माहित आहे ना कामा करूक जातोय, मग हे सारखे तास तास काय विचारतास? बघतास ना काय बोलता आता. आई त्यांका काय विचारतास? माझी केवढी तारांबळ उडता ना ती त्यांका माहित आहे. वय गो वय बाय, होता तारांबळ. हैसर आम्ही फुकट खाऊक बसलाव ना. आहे मका तसं नाही म्हणायचं होता. तुम्ही उगाच ना सुतावरनं स्वर्ग गाठूक बघतास. मी गाठतय सुतावरना स्वर्ग? मी गाठतय? अगो आधी तू कसा बोलतस का बघ. आबा माझी पिशी खाया. अगो पिशवी खाय असता थैसर बघ. आहे येते मी. गो बस हैसर. मग कामावर जाऊ उशीर होता. होऊ दे उशीर. इंदू काय बोलला ना तर मी येतोय. तेवढं करू नको हा. होय ना मग हे बस बस हैसर. काय गो, माझ्या बोलण्याचा तुका त्रास होता काय? अगो पण तुझी काळजी लागलेली असता मनान बोलतय ना, मनान विचारतय. हल्ली नीट बोलत पण नाही. अगो तुझ्या मनात काय असत तर सांग, बोल आधी. त्यांच्याकडे काय बघतस, सांग काय आहे मनात? काय नाही, कामावर जाऊ उशीर होता, मी निघते हा. आणि हा माझी काळजी करू नको, माका काय नाही होता. हे असत माझ्या वांगडा काय. हो तुम्ही तरी बोला त्याच्याशी. माका तर ह्या पोराची भीतीच वाटता. कधी काय करत काय नाही काय सांगता येत नाही. हात जर माझ्या काशी असतो ना तर येळच इली नसती बघा. काय मेला नशिबा, सुनेच्या मेहनतीवर जगूचा लागता. अगो शोभाचोच आधार आता आपला. एकमेकांका सांभाळून घेऊ कोय आपण, कळता ना? सरिता आज बघ गो ह्याच्यात मीठ पडला का नाही. बरोबर असा. अगो माझ्या लक्षातच नाही टाकला की नाही मीठ. आई काय के काय झाला? काय नाही बोलतास पण कमी. काय नाही गो बाय, कसले कसले विचार डोक्यात येत असतात. आता कसले विचार? माई अण्णांका चाय दिलाच नाही काय? नाही गो. अगो विसरले, देते हे मी. मी देते. अगो मी देते, थांब देते मी. माई देवाकडे मी देते. अगो तुम्ही किती वर खाली करतास? मी देते ना. अण्णा काय बघा गोळे घालणार नाही, देते. काय गे काय झाला? सरिता माका संशय येता गो. अगो हे शोभा नजरेसमोर जरा नाही होते,
पण आता ते का पैसे देतो, दागिने देतो. अगो स्वतःच्या पोरांशी वागत नाही, इतका चांगला वागतात त्याच्याशी. हे ना काय खाऊ घातलं नाही ना. आई अगे तसं काय नाही या. तसं असताना तर माका कित्याक पैसे दिला नसते. फक्त तेकाच पैसे दिला नसते ना. आपल्याक सवय नाही ना तेंका असं बघूची, म्हणून तुमका वाटलं असं. माई भाकरी झाली आहे काय? कित्या तुका भूक लागली आहे काय? अगो माका नाही, अण्णांका. ते कधी जाते सांगता येत नाही ना. खाऊन गेले तर बरे. हा काय तर मी बघतोय. सरिता दत्ताक बांगडे आणूक सांग. संध्याकाळच्या जेवणाक बांगडे करते. त्यांना बांगडे आवडतात ना. अगं बघतस काय, उगाच पुढे पुढे करा नको. हा जा दुसरी कामं कर जा. राशीचा काय केलंय तुका ठाऊक हा ना. माझ्या नंतर तुका शेवंता म्हणान हाक मारणारो तो पहिलो आणि शेवटचो. आबा काशी 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 काय? काशी जीव घेत गाववाल्यांचो. काय हुळ्यासारखो बंदूक चालवता. हे घ्या अण्णा, या काय दूध आणलंय तुमच्यासाठी. दूध? हसायला काय झालं? लहानपणी सुद्धा दुधाच्या ग्लासा कधी तोंड नाही लावलं. लहानपणी तुमच्या आयुष्यात शेवंता नव्हती ना. जिभेक याची सवय नाही ना. माझ्यासाठी म्हणून घ्या. ऐक चटकू लागलो. अण्णा अण्णा काय झाला, हसतस किती? इथे या बघा. शोभा गो काय झालं रडू? काय झालं गो बाय? काय झालं? उठ उठ. काय झालं? काय झालं? ओ बघा का किती रडता असा? गो शोभा किती रडता असं? बोल बाय काय झालेलं बोल. अण्णा अण्णा रागवलात? एवढं रागवणार शेवंतावर? अहो तोंड भाजेल ना. गेलो राग. आणि झोप? मी आता फक्त डोळे मिटते. झोप तर तेव्हाच उडाली
जेव्हा मी तुका पहिल्यांदा बघितलंय. काहीतरीच तुमचं. अण्णा, काल रात्रभर घराबाहेर होतात. घरातले वाट बघत असतील ना? बघान दे, मरणार नाही वाट बघान. अहो, काय सांगाल मग त्यांना? स्वर्गात जाऊन इलाय म्हणान सांगेल. बरं, निघताय ना आता? नाही तर ते शोधत इथे येतील. निघतोय. अण्णा, आज रात्री ये. नाही, नको. नाही, झोपेन मी. येत आहे ना? काय झालं अण्णा? असं का बघताय? तू हसत राहू गो. आता ते सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. मी तुका कायम सुखात ठेवेन. तुका वयाता देईन. आणि समजा मी जर असं म्हणाले की मला कायमच तुमच्या घरी घेऊन जात तर? नेन की येळ इली तर तापण करेन. कधी येईल ती वेळ? लवकरच. मग मी सुषमाला पण घेऊन येईन ना त्या घरी. शेवटी तुमचीच मुलगी आहे. वडिलांच्या मालमत्तेवर तिचा पण अधिकार आहेच ना. माझा सगळा तुझा. म्हणजेच सगळं सुषमाचं आहे, हो ना? श्रीमंत, माका वाटतं रात्र सरत चाललेली असं. अण्णा, मी भांडी धुवून ठेवलीये, तेवढी फक्त लावून येते. हा, आलेच. अगो, कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला, तू तुझ्या समजून. वा, रूपाक आवाजाची साथ चांगली असा. काहीतरीच अण्णा. खरं तसा तुमचाही आवाज चांगला आहे. माझो होऊन जाऊ दे ना एखादं गाणं. ए अगो, गाणं किती आहे. मी असं आहे ना तुझ्यासाठी. ते तर तुम्ही आहातच ना अण्णा, पण एखादं गाणं होऊन जाऊ दे ना तुमच्या शेवंतासाठी. एखादं गाणं होऊन जाऊ दे ना.
लाजून हसणे अन हसून ते पाहणे. काय गो वच्ची काय झाला? काय झाला कळणार नाही हो. डोळे मिटले ना की शोभा दिसता. अगो दिवस रात्र तर तुझ्या वांगडा असता ना डोळ्यासमोर, म्हणून तसा होता. झोप आता निवांत. आता येऊ दे त्या का परत कधी माहेराक जाऊ देताय का बघा. हा बाय नको पाठव हा, पण आता झोप. काय हो झोपा तुम्ही. काय नाही गो, ते डास चावतं.